ज्येष्ठ नेते ज्येष्ठ मंत्री माननीय भुजबळ साहेब, विधिमंडळातील माझे सहकारी उपसभापती उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, हिरामण खोसकर, दिलीप बनकर, सरोजताई आहिरे, शिवराम झोले, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, जयवंत जाधव, देवीदास पिंगळे, विष्णुपंत म्हैसदुणे, रवींद्र सकपाळ, विश्वास नांगरे, अभिजित मोरे, अर्जुनराव टिळे, त्याचबरोबर इथं आवर्जून उपस्थित असणारे संपतनाना सकाळे, जनार्दन माळीमामा, संदीप गुळवेजी, उदयकुमार आहिरे, पुरुषोत्तम लोगावकर, बहुरजी मुलाने, प्रेरणा बलकवडे, शांताराम बागुल, गोरखभाऊ बोडके, उदय जाधव, विलास धुरजड, विनायक माळेकर, बाळासाहेब झोले, जयराम धांडे, सुरेश गंगापुत्र, प्रशांत कडू, ज्ञानेश्वर कडू, जगन कदम, फिरोज पठाण, दशरथ बागडे, दिलीप चौधरी, तुकाराम सहाणे, रमेश जाधव, सुदाम भोर, अरुण गायकर, शिवाजी सिरसाट, माझ्या उपस्थित असणाऱ्या मायमाऊली, अनेक गावचे दोन्ही तालुक्यातले आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, विकास सोसायटीचे सर्व चेअरमन, तिथले सर्व सदस्य, महायुतीचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप, शिवसेना, तसंच पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच बराच उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आज ही सभा घेऊन मला पारनेरला सभाला जायचं आहे आणि पारनेरला खरं तर दुपारी 2:30ला माझी सभा होती। त्र्यंबकेश्वरच्या या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पवित्र अशा झुंजार भूमीत आपण सगळेजण, माझे शेतकरी, माझे कष्टकरी, माझ्या मायमाऊली, माझे असंख्य सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला। काल पाऊस होता, इथं जरा चिखल होता, अडचण होती, तरी देखील हिरामण खोसकरांच्या प्रेमापोटी आणि आज शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं, हा पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आपण सगळेजण इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्व चाहत्यांचं, कार्यकर्त्यांचं मी मनापासून सुरुवातीला स्वागत करतो। आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर, भगवान बिरसा मुंडा, अंध क्रांतिकारक राघोजी भांगरे, बाल क्रांतिकारक हुतात्मा शिरीष कुमार, रमाई माता, अनेक मान्यवरांची नावं घेता येईल, त्यांच्या स्मृतीला मी सुरुवातीलाच वंदन करतो। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वरच्या चरणी मी नतमस्तक देखील होतो। आज इथे येत असताना काही दिवसापूर्वी मी हिरामण खोसकर, संपतनाना सकाळे, जनार्दन मामा माळी, आमचे संदीपराव गुळवे, उदयजी जाधव, विनायक माळेकर, जयराम धांडे, प्रशांत कडू, पांडुमामा कडू, ज्ञानेश्वर कडू, जगन कदम, दिलीप चौधरी, तुकाराम सहाणे, रमेश जाधव, सुदाम भोर, संपत वाजे, अरुण गायकर, शिवाजी सिरसाट, तसंच मनोहर मेठे, दिलीप मुकाणे, अशा अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, मी जिथं मुंबईमध्ये राहतो देवगिरी बंगल्यावर, तिथं 2-3 दिवसापूर्वी रात्री पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला आणि त्याच वेळेस नानांनी, मामांनी, संदीपजींनी, सगळ्यांनी मला सांगितलं की तुम्ही आम्हाला 19 तारीख द्या, तुम्ही भुजबळ साहेब, नरहरी झिरवाळ या आणि तिथं इतरांचाही पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घ्यायचा आहे। खरं तर आत्ता माझं 15वं भाषण आहे, मगापर्यंत 14 भाषणं झाली। माझं भाषण झाल्यानंतर राहिलेल्यांचाही पक्षप्रवेश घेतला जाणार आहे। मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो, आम्ही सगळेजण शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचे आहोत। सर्व धर्म समभाव ही आमची भूमिका आहे। वेळोवेळी भुजबळ साहेबांनी, मी, आम्ही सगळ्यांनीच ती
त्या ठिकाणी वेळ ज्यावेळेस येते त्यावेळेस बोलून दाखवलेली आहे, ती कृती करून दाखवलेली आहे. त्या विचारधारेने आम्ही पुढे गेलेलो आहे. त्याच्यामुळं आम्ही जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करत नाही. सर्व धर्म समभाव, सगळ्या समाज एकमेकाच्या बद्दल आदराची भावना सांगितलेली आहे, एकमेकाचा सन्मान करण्याची भावना सांगितलेली आहे. ही आपली मराठी संस्कृती आहे, हा आपला मराठी बाणा आहे. पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांची ती शिकवण आज देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येकाच्या पर्यंत ती रुजली गेलेली, मुगली गेलेली आहे. कधी काही चुकीचे लोक बोलतात, काही वाचाळवीर कधी कधी असं काहीतरी वक्तव्य करून जातात की ते आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला न पटणारं असतं. परंतु आताची पाची बोटं सारखी नसतात. आम्ही त्याचा ताबडतोब निषेध करतो. अशा गोष्टीला आम्ही विरोध करत असतो. आज देखील इथं येत असताना हिरामण खोसकरांच्या बद्दल बऱ्याच जणांनी सांगितलं. सुरुवात भाऊजींनी केली आणि त्याच्यानंतर अनेकांनी, संपत नाना असतील, आमचे माळी मामा असतील, त्याच्यामध्ये शिवराम झोले असतील किंवा विष्णुपंत मैसदुणे असतील, आमचे शांताराम बागुल असतील, गोरखभाऊ बोडके असतील, उदय जाधव असतील, सुरेश गंगापुत्र असतील, फिरोज पठाण असतील, अनेकांनी त्यांच्याबद्दल काही ना काही आठवणी नरहरी झिरवाळ सहित सगळ्यांनी इथं सांगण्याचा प्रयत्न केला. मला त्याच्याबद्दल एवढंच सांगायचं आहे, भुजबळ साहेब आम्हाला सिनियर आहेत. माझी ही 7वी टर्म होती. 90-91ला मी राजकारणात आलो आणि मी अनेकांना, शिवरामभाऊ झोलेंचं काम मी जवळनं बघितलेलं आहे, अनेकांचं खासदार म्हणून देवीदास पिंगळ्यांचं काम बघितलं, इतरांचं काम बघितलेलं आहे. पण हिरामण खोसकर ज्यावेळेस निवडून आले त्यामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने मी माझ्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरचं प्रतिनिधित्व करतोय, माझ्या आदिवासी बिगर आदिवासी भागाचं प्रतिनिधित्व करतोय. मला जनतेने माझ्या भागातले प्रश्न सोडवण्याच्या करता निवडून दिलेलं आहे. इगतपुरीचे लोकप्रिय आमदार म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जो प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचं, नानांचं, मामांचं, संदीपजींचं, असंख्य कार्यकर्त्यांचं मी मगाशी नावं घेतली, त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो, मी त्यांच्यावर, भुजबळ साहेब असतील, बाकीचे माझे सगळे जीवाभावाचे सहकारी असतील, कधी आगीतून उठलो फुफुटात पडलो अशा प्रकारची वेळ आम्ही तुमच्यावर येऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे. मी शब्दाचा पक्का आहे, महाराष्ट्राला देखील माहिती आहे. त्याच्यामध्ये आमदार खोसकर साहेबांनी विकासाच्या योग्य मार्गावरती आता आलेले आहेत. महाराष्ट्राच्या विकासाबरोबरच माझ्या इगतपुरीचा, माझ्या त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरचा सर्वांगीण विकास व्हावा ही त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भूमिका घेतलेली आहे. आम्ही पण एकेकाळी काँग्रेसमधूनच पुढे आलो. मी काँग्रेसचा खासदार होतो, काँग्रेसचा 2 वेळेला आमदार होतो. परंतु काही राजकीय समीकरणं बदलली, आम्ही काही कुठलं वेगळे नाही. शेवटी त्याच्यातनं 2 भावंड बाजूला पडली, अशा पद्धतीनं तो पक्ष बाजूला झाला. पण त्याला काही कारणं होती, मी त्या खोलात जात नाही. तो 99चा काळ होता, हे पण आपल्याला माहिती आहे. मी सर्व इगतपुरीच्या आणि माझ्या त्र्यंबकेश्वरच्या साक्षीनं आज सांगू इच्छितो की हिरामण खोसकर आणि त्यांच्याबरोबर आलेल्या अनेक मान्यवरांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निश्चितपणे ताकद देणार आहे, त्यांच्या विकासामध्ये मदत करणार आहे, हा शब्द देखील मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं देतो. आमदार हिरामण खोसकर हे विधिमंडळातले माझे सहकारी, इगतपुरी आपल्या त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या विकासासाठी तळमळीनं काम करणारं नेतृत्व, ज्याचा उल्लेख नरहरीनं पण आपल्या भाषणामध्ये केला. एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या खोसकरांची राज्यामध्ये ओळख आहे. परंतु काँग्रेसवाल्यांनी अनेकदा त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. माझे त्यांचे जवळचे संबंध, माझे आमच्या नरहरीचे त्यांचे जवळचे संबंध, भुजबळ साहेबांचे जवळचे संबंध, कामाच्या करता ते जवळचे संबंध आमचे राहायचे. परंतु ज्यावेळेस पक्षाच्या बद्दलची भूमिका असायची, मतदानाची भूमिका असायची, त्यावेळेस हिरामणजी सांगायचे की दादा मी काँग्रेसमधून निवडून आलेलो आहे,
काँग्रेस ज्याला मला मत द्यायला सांगेल तिथं मी मत देणार. आम्ही त्याच्याबद्दल कधी त्यांना आग्रह धरला नाही, कारण त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून ते त्या ठिकाणी त्यांचं काम करत होते. त्याच्यामध्ये आमच्यासारख्यांनी कुठं काही गडबड करण्याचं कारण नव्हतं. ही पण गोष्ट आपण त्या ठिकाणी ध्यानामध्ये घेतली पाहिजे. आणि त्याच्यामुळं हे जे काही पेपरला कधी कधी बातम्या यायच्या निवडणुकीच्या निमित्तानं ही मतं फुटली ती मतं फुटली, आम्हाला स्वतःला माहिती असायचं की हिरामण खोसकरचा स्वभाव सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहणारा, आदिवासी समाजाचा बाबा प्रत्येकाचं दर्शन घेऊन काम सांगणारा, आपलं आपलं काम पदरामध्ये पाडून घेणारा. आणि कामं तर वैयक्तिक नसायचीच, कामं तुमच्याच इथल्या सर्वांगीण विकासाची असायची, शेतीच्या पाण्याची असायची, पिण्याच्या पाण्याची असायची, माझ्या धरणांच्या संदर्भातली असायची, इथल्या रस्त्याच्या संदर्भातली असायची. अशा प्रकारे 25-15चा उल्लेख आमच्या नरहरी झिरवाळनी केला. त्याच्यामध्ये 30-54 असेल. अशा अनेक प्रकारे हॅमची कामं असतील, ॲन्युटीची कामं असतील, नाबार्डची कामं असतील, त्यांचं लक्ष असायचं कुठं काय चाललंय, कुठं फाईल त्या ठिकाणी चाललेली आहे, दादांकडे कधी फाईल येते, बरं अर्थमंत्री म्हणून माझ्याकडे तर फाईल येतीच. आणि त्याच्यामध्ये नावं टाकताना भुजबळ साहेबांनी सांगितलं तसं आम्ही 54 आमदार निवडून आलेलो होतो, परंतु त्याच्यात 55 नाव हिरामणचं मी नेहमी तिथं टाकायचो. त्याचे साक्षीदार नरहरी झिरवाळ आहे. कधी मी त्याच्यामध्ये दुजेपणाची वागणूक केली नाही. शेवटी आज 4 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारा हिरामण हा देखील आज तुमचेच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतायत ना. आणि आम्ही शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री आहोत. आम्ही काही मुठभर लोकांचे उपमुख्यमंत्री नाही आहेत. चांद्यापासून बांद्यापर्यंत आम्हाला सगळ्यांचा प्रश्नाची सोडवणूक त्या ठिकाणी करायची असते. आणि त्याच्यातूनच हे प्रश्न मार्गी लावण्याच्या करता सातत्याने प्रयत्न करणारा आणि त्याच्याकरता दिवस रात्र झटणारा, पळणारा, त्याच्याकरता कधी आळस न दाखवणारा, त्याच्यात नरहरी झिरवाळ आणि हिरामण खोसकर ती जोडी उभी राहिली तर काही काहींना ही जुळी भावंडच वाटतात. त्यांना कळतच नाही कोण हिरामण आणि कोण नरहरी. असं पण काही शहरी भागातल्या लोकांचं व्हायचं. परंतु अतिशय एक आपलेपणाने एकमेकाला त्यांनी आजपर्यंत साथ दिली. इगतपुरी आणि माझ्या त्र्यंबकेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आणि सुरुवातीला 2.5 वर्ष आम्ही त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करत होतो. आणि ते काम करत असताना उद्धव ठाकरेंनी पण काळात करोनाचा काळ होता. इगतपुरीकरांनो, त्र्यंबकेश्वरकरांनो, आज आम्हाला ह्या 5 वर्षात 2 वर्ष तर आम्ही सरकारमध्ये नव्हतो, 1 वर्ष विरोधी पक्षात होतो आणि आपलं 1 वर्ष तर पूर्णपणे करोनाने वाया गेलं. राहिलेल्या 3 वर्षात हजारो कोटी रुपयाची कामं करण्याचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला. आज 6.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प माझ्या हातामध्ये आहे. आणि त्याच्यातून आम्ही पगार, पेन्शन आणि कर्जाचे हप्ते हे तर द्यायचोच, परंतु बाकीचे पैसे हे माझ्यातला गरीब माणूस ह्याला कसं वर आणता येईल, त्याला आर्थिक सुबत्ता कशी देता येईल, त्याला सबल कसं करता येईल, त्याच्या अडचणी कशा सोडवता येईल, त्याच्यामध्ये हाच मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याच्या करता सतत एक झटणारा कार्यकर्ता आणि त्याला ह्या सगळ्यांना इकडं आणण्याच्या करता आमचे मार्केट कमिटीचे सभापती ज्ञानेश्वर लहाने, विनायक माळेकर यांनी देखील प्रवेश त्या ठिकाणी केला. अशा पद्धतीनं हे प्रवेश करण्याच्या करता त्यांनी खूप परिश्रम घेतले. सगळ्यांनी आपापल्या परीनं परिश्रम घेतले. पण ज्ञानेश्वर आणि विनायकरावांना मी विसरू शकत नाही, कारण त्यांनी पण शेवटी टाळी एका हाताने वाजत नाही, सगळ्यांचा त्याला हातभार लागावा लागतो. सगळ्यांनी त्याच्यामध्ये मदत करावी लागते, कुठेही सकारात्मक बोलावं लागतं आणि त्या पद्धतीचं काम इथं झालं. आज देखील बोलत असताना भाषणं चालू होती त्यावेळेस मला जनार्दन माळी मामांनी सांगितलं, मला येताना गाडीत हिरामणनी सांगितलं की दादा भात पिकावर सध्या मावा आणि तुडतुडा आलेला आहे, त्याच्यात रोग पडलेला आहे, पंचनामे करायला सांगा. आता परतीचा पाऊस पडतोय, त्याच्यातनं भाताचं नुकसान होतं आहे, त्याच्यातनं बऱ्याच पिकांचं नुकसान होतं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पंचनामे करायला सांगा. पंचनामे करून आम्हाला मदत कशी होईल ते पहा. शेवटी सरकारचं ते काम आहे. जरी आचारसंहिता असली
तरी नैसर्गिक संकट येतं, नैसर्गिक, हे नैसर्गिक संकट आहे. कधी दुष्काळ होता, मला त्या काळातही आठवायचं, माझ्याकडे पाणी पुरवठा खातं होतं, त्या काळात टँकर आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना तातडीच्या मंजूर करण्याचा देखील आम्हाला अधिकार होता, कारण माणसं जगली पाहिजे, तो तहानलेला त्याची तहान भागवली पाहिजे. त्या प्रकारे माझा कष्टकरी शेतकरी हा रानात राबत असताना ह्या पावसाने ह्या मावा आणि तुडतुड्याचा सारखा रोग त्या पडलेला आहे, त्याचे पंचनामे केले गेले पाहिजेत. त्याच्या संदर्भामध्ये ज्यांना वरिष्ठांना सांगायचं ते काम केलं जाईल, त्याबद्दल काळजी करू नका. पीक विम्याचे पैसे पण लोकांना मिळायला लागलेले आहेत. आम्ही तुमचा 1 रुपयामध्ये विमा उतरायला सुरुवात केलेली आहे. माझ्या बळीराजाच्या करता जे जे काही करता येणं शक्य असेल ते एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, छगन भुजबळ, आम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये मिळून ही कामं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आज माझ्या शेतकऱ्याच्या करता बऱ्याचदा काही अडचणी लोकसभेला आम्ही बघितल्या, त्याची किंमत आम्ही मोजली. माझा नाशिक जिल्हा कांदा उत्पादक जिल्हा, आम्ही मोदी साहेबांना, आम्ही अमित भाई शहांना भेटलो आणि त्यांना सांगितलं ही निर्यात बंदी उठवा. शेतकरी मेटाकुटीला आलाय, त्याला परवडणार, ते कसा जागायचा, कसा प्रपंच चालवायचा. त्यांनी सांगितलं ठीक आहे निर्यात बंदी उठवतो. आज आपल्या कांद्याला भाव चांगला आहे, निर्यात बंदी उठलेली आहे. आज टोमॅटोला भाव चांगला आहे. पीक आहे, पावसामुळे नुकसान होतं आहे, त्याच्यातनं कशी मदत करायची, NDRF SDRFच्या पद्धतीनं ती मदत केली जाईल. मध्ये देखील केंद्र सरकार आपल्या विचाराचं असल्यामुळं देशात अनेक राज्यामध्ये हे पाऊस अवकाळी पडले किंवा परतीचे पडले, तरी देखील सगळ्यात जास्त निधी आपल्या महाराष्ट्राला मिळाला. मी तुम्हाला इगतपुरीकरांनो, त्र्यंबकेश्वरकरांनो सांगेन, उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं मला वाटतं 22 का 23 तारखेला फॉर्म भरायचे, 22-23 पासून फॉर्म भरायचे, 29 पर्यंत आहे. अनेक मतदारसंघात अनेक लोक उभे राहणार. महायुतीचे राहतील, महाविकास आघाडीचे राहतील, तिसरी आघाडी आहे त्यांचे राहतील, अजून कोण मनसे त्यांचे राहतील, अजून कोण हौसे नवसे गवसे सगळे उभे राहतील. लोकशाही आहे, प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे. आणि ते घटनेचे प्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे. परंतु हे करत असताना आपल्याला उपयोग कुणाचा होणार आहे. जसं मागच्या वेळेस तुम्ही विचारपूर्वक हिरामणच्या बटन त्या ठिकाणी त्याचं पंजाचं दाबण्याचं काम केलं आणि त्याला निवडून दिलं, त्याने 5 वर्ष इमानीद्वारे तुमची सेवा केली. आताच्या काळामध्ये महायुतीचे जे काही चिन्ह आहेत ते इथं घड्याळ असेल, काही ठिकाणी कमळ असेल, काही ठिकाणी धनुष्यबाण असेल, ते आम्ही तिथे येऊन सभेच्या निमित्तानं सांगू. आमच्या उमेदवारांनी फॉर्म भरल्यानंतर सभा सुरू होतील, अनेक जण येतील, आरोप प्रत्यारोप होतील. आत्ताच काहींनी मला सांगितलं की सरोजला कुठल्या पत्रकाराचा फोन आला, म्हणले लाडकी बहीण योजना इतकी पॉप्युलर झाली, आत्ता देखील मी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वरच्या चरणी नतमस्तक व्हायला मी, भुजबळ साहेब आणि बाकी आम्ही सगळे गेलो. तिथं माझ्या बारामतीचे लोक अख्ख्या महाराष्ट्रातनं माय माऊली आल्यात. दादा आम्ही पुण्याहून आलोय, दादा आम्ही कोल्हापूरहून आलोय, बारामतीतून आलोय, दादा आम्ही जळगाववरून आलोय. दादा पैसे मिळाले बरं का, पैसे अकाउंटला आले. बहिणी चेहऱ्यावर आनंद घेऊन सांगत होत्या. आम्हाला मनाला समाधान वाटत होतं. अरे रक्षाबंधनाच्या निमित्तानं ज्या बहिणींनी आमच्यावर भरभरून प्रेम केलं, एवढ्या राखी बांधल्या, एवढ्या राखी बांधल्या, 2-2 हात राख्यांनी भरायचे. आम्ही स्वतःला भाग्यवान भाऊ समजतो. अरे कुणाला एवढं प्रेम मिळायला लागले, ते माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींनी दिलं. आणि आम्हालाही कळत होतं ती खुरपणीला जाणारी माझी महिला, ती धुणभांडी करणारी, झाडू पोतना करणारी, कचरा गोळा करणारी, काचा गोळा करणारी, कष्ट करणारी, रात्रंदिवस राबणारी, तिचा विचारच कधी झाला नाही. तिचं पण काहीतरी मन आहे का नाही? तिला वाटतं ना त्र्यंबकेश्वरच्या बाजारामध्ये जाऊन काहीतरी घ्यावं, इगतपुरीला जाऊन काहीतरी माझ्याकरता घ्यावं, का प्रत्येक वेळेस नवऱ्याकरता, प्रत्येक वेळेस मुलाबाळाकरता तिच्या मनात आलं तर तिनं मात्र त्याला मुरड घालायची. असं कसं चालेल? शेवटी सगळ्यांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. आणि त्याच्यातनं ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली. पहिल्यांदा सांगितलं तर ही बंद होणार. अरे कशाला तुम्ही, काय बंद का होणार? काही जण का आम्ही तुमचे सख्य भाऊ कधी योजना बंद करणार नाही.
ती सावत्र भाऊ आली ना ती योजना, मग सावत्र भावाला आणायचं का सख्या भावाला आणायचं त्याचं बटन कोणाचं दाबायचं तुम्ही ठरवा. मी आज तुम्हाला सांगतो, ऑक्टोबर नोव्हेंबरचे तर पैसे दिलेच, रक्षाबंधनाची ओवाळणी तुम्हाला पहिल्यांदाच 3,000 रुपये दिली, सप्टेंबरला 1,500 रुपये दिले, ऑक्टोबर नोव्हेंबरला भाऊबीजेची ओवाळणी माझ्या बहिणीला आम्ही सगळ्यांनी दिलेली आहे. हे तुमचे पैसे आहेत, हे परत घेण्याकरता नाही. काही माझ्या मायमाऊलींनी डोकं चालवलं, काही मायमाऊलींनी त्याचा 3,000 रुपये मिळाल्यानंतर त्याचा कच्चा माल काही आणला आणि त्याच्यातनं काही पक्का माल तयार केला आणि 20,000 रुपये 15,000 रुपये केले. अहो माझी बहीण माझी मायमाऊली कष्ट करणारी आहे आणि तिला एक आधार मिळालेला आहे. परंतु हे विरोधक म्हणतात आम्ही आल्यावर योजना बंद करू. काय तुमच्या घरची आहे योजना बंद करायला? तुमच्या का पोटात दुखतंय? तुमच्या सरकार असताना तुम्ही कधी केली नाही, आम्ही केली तर तुम्हाला दुखायला लागलं. ह्याचा विचार त्र्यंबकेश्वरकरांनी, माझ्या इगतपुरीकरांनी, माझ्या मायमाऊलींनी केला पाहिजे. एवढ्यावर नाही, मुलगी जन्माला आल्यानंतर 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 रुपये टप्प्याटप्प्यात त्या मुलीला देतो, सरकार देतं. का तर त्या मुलीचं शिक्षण नीट झालं पाहिजे, तिचं पालन पोषण नीट झालं पाहिजे. आज मुलगी जर त्या ठिकाणी शिकली तर अख्खं ती कुणाच्या तरी घराची लक्ष्मी असते, त्या घराला ती पुढे आणते. हे आपल्याला राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले, रमाई माता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी शिकवलेलं आहे. हा इतिहास आहे. एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही. ह्याच्यातून त्या संदर्भामध्ये आत्ता मला काहींनी सांगितलं की दादा प्रत्येक वेळेस असं जरा होतं, कुंभमेळा आता आलेला आहे, कुंभमेळा 1.5-2 वर्षांनी त्या ठिकाणी येणार, पण अजून कामं गतीनं सुरू नाही, त्याच्यात लक्ष घाला. जरूर भुजबळ साहेब, मी, हिरामणजी, नरहरी, आम्ही सगळेजण त्याच्यात लक्ष घालू. आत्ता सध्या निवडणुकीचा काळ चालला आहे. कालच मी दिल्लीला होतो, आज तुमच्याकडे संध्याकाळी पारनेरला आहे, उद्या देखील कुठं ना कुठं दौरे आहेत. पण काळजी करू नका, तोही काम आपलं महत्त्वाचं आहे. रस्ते चांगले असले पाहिजेत, सुविधा असल्या पाहिजेत, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. करोडो रुपयाच्या योजना माझ्या नाशिक जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या करता स्वतः भुजबळ साहेबांनी प्रयत्न केले. वेळ लागतो, जादूची कांडी नाही. त्यांना येवल्यांनी ज्यावेळेस निवडून दिलं तेव्हा सांगितलं होतं मी तुम्हाला पाणी आणीन, आणि आत्ता पाणी आलं. आलं की नाही? पूजन झालं की नाही? झालं. परवा मी सिन्नरला गेलेलो होतो, तिथं पण वेगवेगळे तलाव सगळे भरत चाललेले आहेत. एक जिराज भाग कुसाळ्याशिवाय काही उगवत नव्हतं, परंतु माणिकराव कोकाटेंनी कष्ट घेतले, आज परिस्थिती बदललेली आहे. त्यांच्याकरता हजारो कोटी रुपयाची योजना मध्ये शेवटच्या कॅबिनेटला आम्ही मंजूर केली. अरे काम करून घेण्याची धमक आणि ताकद नेतृत्वामध्ये असावी लागते, प्रशासनावर पकड असावी लागते. बरेच लोक येतात, प्रशासन तर त्यांचं ऐकतच नाही. आम्ही सांगितल्यानंतर आम्ही तर योग्य काम सांगतो, आम्ही वेडवाकडं काम सांगत नाही. आणि प्रशासनाकडनं ते करून घेतो, कारण ते गोरगरिबावर निश्चितपणे मदत करणारं काम असतं. या गोष्टीचा पण आपण निश्चितपणे त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. एकंदरीतच काही गोष्टी आता काहींनी आता काढलंय, अरे आता ही योजना बंद केली. योजना बंद केली नाही. मुख्यमंत्री, मी, देवेंद्रजी, भुजबळ साहेब, आम्ही सगळे सांगतोय, तुम्ही महायुतीचं सरकार पुन्हा आणा, केंद्रातला निधी आणायची जबाबदारी आमची. केंद्रामध्ये जे माझ्या शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्याचे करता आम्ही तिथं जाऊ. परवा चंदीगडला 5 तास आमची मीटिंग चाललेली होती. देशातले सगळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एनडीए सरकारचे 5 तास. तुम्ही काळजी करू नका, आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही शब्दाच्या पक्के आहोत. तुम्ही पण शेतकरी आहे, मी पण शेतकरी आहे. त्याच्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न काय त्याची आम्हाला जाणीव आहे. माझ्या शेतकऱ्यांना दुधाचा दर मिळत नव्हता, 28 रुपये मिळत होता. इतके दिवस 5 रुपये अनुदान देत होतो. कालच्या 1 तारखेपासून 7 रुपये अनुदान केले. 28 आणि 7 35 रुपये माझ्या शेतकऱ्याला लिटरला गाईच्या दुधाला मिळतात. का मिळतात? शेतकऱ्याचं सरकार आहे म्हणून मिळतात. हे तुमचं सरकार आहे, हे शेवटच्या माणसाचं सरकार आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. ह्या गोष्टीचा विचार आपण या निमित्ताने त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि म्हणून या लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये आम्ही जे जे काही करतोय ते पुढेही आपल्याला 5 वर्ष चालू ठेवायचं आहे. आणि काही मात्र
ही योजना का हो काँग्रेसवाले कोर्टात गेले, हायकोर्टात बंद करा म्हणून. हायकोर्ट म्हटलं ते सरकारचा विषय आहे, आम्ही काही सांगू शकत नाही. मात्र कोर्टाने ते धुडकावून लावलं. विरोधक सत्तेवर आले की योजना 100% बंद करतील हे माझ्या माय माऊलींनी, माझ्या माता भगिनींनी लक्षात ठेवावं. आणि त्याच्यामुळे त्या गोष्टीचा विचार, त्यांचा विचार अजिबात होता कामा नये. राज्याची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे. मी काही पहिल्या वर्षीच अर्थमंत्री झालो नाही. मी 10व्यांदा अर्थसंकल्प तुमचा सादर केलाय. अनेकदा यांनी मला अर्थमंत्रालय दिलंय. त्याच्यामुळे मला 10 वर्षाचा अनुभव आहे. आर्थिक शिस्त कशी लावायची, योजना कशा राबवायच्यात, लाभाच्या योजना देऊन त्याच्यात बळ कसं मिळालं पाहिजे हे देखील आम्ही शिकलेलो आहे. आम्ही 30-30, 35-35 वर्ष आमदार म्हणून काम केलेले आहे. आम्ही आमचे मतदारसंघ चांगले करून दाखवलेले आहेत. परंतु आम्हाला फक्त आमच्या पुरतं मर्यादित ठेवायचं नाही. उभा महाराष्ट्रामध्ये हा विकास झाला पाहिजे, कायापालट झाला पाहिजे. आणि म्हणून माणसानं माणसं जोडण्याचं काम आम्ही सगळेजण ह्या निमित्तानं करतोय. विरोधकांनी मेहरबानी करा, तुमच्या माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राची बदनामी थांबा. त्याच्यामुळे म्हणतात राज्याची अर्थव्यवस्था चिंताजनक आहे. कुणी सांगितलं? अरे अर्थमंत्री मी आहे. यांना काही स्वप्न पडलं का अर्थव्यवस्था त्या ठिकाणी चिंताजनक आहे? मला माहिती आहे अर्थव्यवस्था कशी आहे. त्याच्या संदर्भात चुकीचा संदेश देऊ नका. आज परदेशी गुंतवणूक सगळ्यात जास्त देशात महाराष्ट्रामध्ये होती आहे. वेगवेगळी कारखानदारी सगळ्यात जास्त आज महाराष्ट्रामध्ये होती आहे. याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आपण आपल्या गावामध्ये कुठल्या तरी एखाद प्रमुख माणसाला अरे कंगाल झाला त्याच्याकडे आहे पण कंगाल झाला, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आपणच आपल्या राज्याची बदनामी करायची काय कारण आहे? सत्य करता. अरे सत्ता ही कुणीच ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाहीये. शेवटी जनता जनार्दनांच्या हातामध्ये सत्ता कुणाला द्यायची आणि कुणाला नाही द्यायची हे ठरवणार आहे. आणि त्याच्यामुळं एकंदरीत राज्याची खोटी बदनामी आणि करणाऱ्यांना यंदा विरोधकांना धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्रातली जनता गप्प बसणार नाही याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही. आपण सगळेजण आदिवासी बांधव निसर्गपुत्र आहात. पर्यावरणपूरक विकासाला तुम्ही प्राधान्य देता. निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन करणारा माझा आदिवासी बांधव आहे हे आम्ही कधी विसरू शकणार नाही. पेसा क्षेत्रातली रखडलेली भरती ही प्रक्रिया मार्गी लावण्याच्या करता नरहरी झिरवाळ आणि काही माझ्या आदिवासी आमदारांनी टोकाची भूमिका घेतली. परंतु आम्ही न्यायालयाचा मान राखून त्या जागा खुल्या किंवा इतर प्रवर्गात आहेत त्या बाजूला ठेवून भरती प्रक्रिया राबवता येते का याचा अभ्यास करून निर्णय घेण्याच्या बद्दलचा आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. त्यासाठी आदिवासी विभागाच्या माध्यमातून काही तोडगा निघतोय का जसा मागा आम्ही काढला. नरहरीने ह्या सगळ्यांना विश्वासात घेऊन तुम्ही काळजी करू नका. पेसा क्षेत्रातल्या बिगर आदिवासी बांधवांची कोर्टात धाव घेतल्यामुळं काही प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याचा फटका पेसा क्षेत्रातील सर्व सरकारी विभागाच्या प्रक्रियेला बसलाय. त्याच्यातून आम्ही मार्ग काढलेला आहे. काही गोष्टी हायकोर्टात चाललेल्या असल्यामुळं न्याय प्रविष्ट असल्यामुळं मला इथं बोलता येत नाही. पण तुम्ही खोटं सांगणार नाही याकरता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, नरहरी झिरवाळ हा आदिवासी आमच्या आमदारांचं शिष्टमंडळ होतं आणि त्याच्यातनं आम्ही मार्ग काढलाय. आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं आमचं सगळ्यांचं काम आहे. माझ्या मागं माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, हिरामण खोसकर, नितीन पवार, डॉक्टर लामटे कितीतरी आमदार लागले की दादा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे आदिवासी बांधवांच्या सह आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आहे. तुम्हाला लागून असलेल्या माझ्या नाशिक जिल्ह्यातल्या आपल्याला इगतपुरीच्या तालुक्यात वासाळीत त्यांचं भव्य स्मारक 281 कोटीचं त्याला EPC आणि HPCची मान्यता दिली. त्याच्यामध्ये आम्ही फार चांगलं त्याच्यातनं पर्यटन वाढावं, विकास व्हावा, स्थानिकांना रोजगार मिळावा अशा प्रकारचा आमचा निर्णय आहे. आणि ह्याच्यातनं भांगरे साहेबांच्या त्या ठिकाणी स्मारकाची जागा इगतपुरीची आणि कळसुबाई शिखर या परिसराला लागून आम्ही रोपवे करतोय आणि त्या कामासाठी केंद्र सरकारकडून पर्वतमाला योजनेतनं निधी मिळवता येणार आहे. केंद्र भरपूर निधी देतो
इगतपुरीकरांनो, त्र्यंबकेश्वरकरांनो, आपल्याला केंद्राचा निधी अजून ते 4.5 वर्ष सरकार तिथे आहे. त्यांचा पैसा मोठ्या प्रमाणावर आणण्याच्या करता त्यांच्याच विचाराचं सरकार म्हणजेच महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आलं पाहिजे, तर करोडो रुपये आपण आणू शकतो. विरोधक आले तर ते म्हणतील तिथं आमचं ऐकलंच जात नाही, आम्ही काय करू. त्याच्यामुळे त्यांना आणण्यात अर्थ नाही. तुमचा फायदा कशात आहे ते बघा, तुमचं भवितव्य कशात आहे ते बघा, तुमचा सर्वांगीण विकास कशातून होणार आहे तो त्या ठिकाणी बघा. आज आपले वाडे पाडे तांडे वस्त्या जोड रस्ते आदिवासी कलादालन आदिवासींच्या करता अर्थसंकल्पामध्ये भरीव अशा प्रकारची तरतूद, अटल बांबू समृद्धी योजना, वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीची नुकसान भरपाई, आदिवासींच्या करता विविध योजना. मला अनेकदा सगळ्यांनी सांगितलं की दादा एकेकाळची आमची नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एवढी उत्तम होती, परंतु ती अडचणीत आलेली आहे, तिला बाहेर काढा. आम्ही जसं बुलढाणा जिल्हा बँकेला बाहेर काढलं, त्याचं आत्ता काम चालू झालं. दिलीप वळसे पाटील, मी, भुजबळ साहेब, माणिकराव कोकाटेंना माहिती आहे, देवीदास पिंगळे येत होते, पाठपुरावा करत होते, नरहरी झिरवळ सांगत होते, हे सगळं हिरामान सांगत होता. आता ते कुठं मार्गी लागायचं तेवढंच आचारसंहिता लागली. मी आपल्याला सांगतो, पुढं तुम्ही काय करणार आम्हाला विचाराल. पुढं हे राहिलेले प्रश्न सोडवण्याचं काम आणि या ज्या काही योजना आहेत माझ्या बांधवांच्या करता दिलेल्या त्या पुढं चालू ठेवायच्यात. बहिणींच्या योजना चालू ठेवायच्यात. तुमच्या पाऊस काळ चांगला झालाय, येताना बघितली सगळी धरणं फुल भरलेत, शेत तलाव भरलेत, शेततळी भरलीत, गाव तलाव भरलेत, पाझर तलाव भरलेत. आता 3 हॉर्सपावर 5 हॉर्सपावर 7.5 हॉर्सपावर ह्या मोटारला 0% लाईट बिल भरायचं नाही. मागचंही भरू नका आणि पुढचंही भरू नका. मधी लाईट इथं 4 तालुक्यामध्ये गडबड झाली होती. बाबळेश्वरचा जरा घोटाळा झाला होता, आम्ही तिथं मीटिंग घेतल्या, तो घोटाळा काढायला सांगितलाय. नाहीतर लोक इथले काय म्हणायला लागली नाशिकचे, अरे कशाचं फुकट बिल, झिरोचं बिल देत आहेत आणि लाईटच नाही. तसं होऊन देणार नाही. तुम्हाला दिवसा लाईट देणार आहे, हा निर्णय मी घेतला आहे. 44 लाख माझ्या शेतकऱ्यांना 0 लाईट बिल देण्याचा धोरणात्मक निर्णय आणि 15,000 कोटी रुपये तुमचे राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला भरलेले. हे माझ्या शेतकऱ्यांच्या करता मी काम केलंय. मागची इतकी सरकार आली गेली, परंतु कोणी ते निर्णय घेतलेला नव्हता. यावेळेस योजना देताना तरुण तरुणींच्या करता, कष्टकऱ्यांच्या करता, वारकऱ्यांच्या करता, मायमाऊलींच्या करता, बहिणींच्या करता सगळ्या समाजाला वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलंय. आणि त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीनं माझ्या समाजाचं कसं भलं होईल, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची पुढं वाटचाल कशी चांगली राहील, याच पद्धतीचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. नाशिक जिल्ह्याकरता पुन्हा आमच्या महायुतीचे आमदार निवडून द्या. कशा करता निवडून द्या? नाशिक जिल्हा बँकेला अडचणीतनं बाहेर काढण्याकरता निवडून द्या. समृद्धी महामार्गाचा नाशिक ते मुंबई कामाला गती देण्याच्या करता द्या. ईस्टर्न फ्रीवेचा प्रश्न मार्गी लावण्याच्या करता द्या. नाशिक शहर आणि परिसराला झोपडपट्टी मुक्त करण्याच्या करता द्या. नाशिक बाह्य रिंग रोडच्या विकासाच्या करता द्या. कुंभमेळ्याच्या विकास आराखड्याकरता द्या. गोदामाईच्या प्रदूषणाला विळख्यातून बाहेर काढण्याच्या करता, प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्याच्या करता द्या. नाशिकच्या विमानतळाचा बराचसा प्रश्न भुजबळ साहेबांनी सोडवलाय, अजून काही थोडंसं बाकी आहे ते सोडवण्याच्या करता द्या. पायाभूत प्रकल्पाचा विकास करण्याच्या करता द्या. नाशिक पुणे हाय स्पीड रेल्वे सुरू करण्याच्या करता द्या. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारक तातडीनं उभं करण्याच्या करता द्या. अशा खूप काही योजना आणि मधल्या काळामध्ये माझ्या नाशिकच्या शेतकऱ्यांच्या करता शेतीचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या करता ज्या योजना आम्ही हातामध्ये घेतल्यात त्या मार्गी लावण्याच्या करता, केंद्राचा मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याकरता, वर्ल्ड बँकेचा निधी आणण्याच्या करता, जपान गव्हर्नमेंटचा 0.5% व्याजाचा निधी आणण्याच्या करता, महायुतीला म्हणजेच हिरामण खोसकरला म्हणजेच त्याच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं मला वाटतं 20 नोव्हेंबरला दिवाळी झाल्यानंतर मतदान आहे आपण करा.
आम्ही पोलीस पाटलांचा प्रश्न सोडवला, कोतवालांचा प्रश्न सोडवला, आशा सेविकांचा, गटप्रवर्तकांचा, अंगणवाडी सेविकांचा, सरपंच उपसरपंच मानधन दुप्पट केलं, त्याच्यामध्ये ग्राम रोजगार सेवकाचा, होमगार्डचा अनेकांचे प्रश्न सोडवले. कारण ते प्रश्न सोडवण्याची धमक आणि ताकद ह्या महायुतीच्या सरकारमध्ये होती. त्या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भुजबळ साहेब ह्या सगळ्यांच्यामध्ये होती. आता आपल्याला अजून आपलं सगळ्यांचं भलं करून घ्यायचं आहे, म्हणून एक चांगला निर्णय आपण इथं घेतलेला आहे. त्या निर्णयाचं स्वागत मी अल्पसंख्याक समाजाच्या करता देखील खूप चांगले चांगले निर्णय त्या बाबतीमध्ये घेतलेले आहेत. ही पण मी तुम्हाला अजून आवर्जून सांगेन. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला 30 कोटी रुपये हमी होती शासनाची, 500 कोटी रुपये केली. मौलाना आझाद मंडळाचं भाग भांडवल कमी होतं, 1000 कोटी केलं. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या, माझ्या मुलांच्या मुलींच्या करता, उच्च शिक्षणाकरता शिष्यवृत्ती त्या ठिकाणी वाढवली परदेशात जायला. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अल्पसंख्याकांच्या करता आपण मदत केली. अल्पसंख्याक बांधवांच्या करता मार्टी संस्था स्थापन केली. मदरशांच्या शिक्षकांच्या मानधनात वाढ केली. उर्दू शिक्षकांच्या भरतीला देखील मान्यता दिली. आम्ही जातीभेद केला नाही. आम्ही वेगवेगळ्या मध्ये दुही त्या ठिकाणी दरी निर्माण केली नाही. आम्ही सर्वांना बरोबर घेऊन चाललोय, तेच आमचं ध्येय आहे. त्याकरता तुम्ही आम्हाला सगळ्यांनी साथ द्या, आम्हाला आशीर्वाद द्या. आणि पुन्हा या सगळ्यांना सांगतो, आपण घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. आम्ही तुम्हाला मान सन्मान देऊनच, तुमचा सगळ्यांचा आदर करूनच आपल्या इगतपुरीला, आपल्या त्र्यंबकेश्वरला पुढे देण्याच्या करता कुठं तसुभर देखील कमी पडणार नाही हा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणीही जाऊ नका, पक्ष प्रवेश आहे. मी नावं घेतेय, त्यांनी पुढे या. आमचे माननीय संपन्नाना सकाळ